तुम्ही जर वांग्याची भाजी या पद्धतीने बनवली तर घरचे खरंच कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत। इथे घेतलेले आहेत मी अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे, खोबरं, भाजलेलं खोबरं, लसण, अद्रक, कोथिंबीर, धनजिरं पूड, हळद, मसाला, गरम मसाला, गोडा मसाला घेतलेला आहे आणि आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता। तर इथे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये बारीक केलं की लगेच आपण इथं कुकरमध्ये भाजी बनवायची आहे। तर बघा, कुकरमध्ये तेल, मोहरी, जिरे, बारीक चिरलेला कांदा चांगला तळला की आपल्याला अर्ध टोमॅटो आहे ते पण टाकून घ्यायचं आहे। टोमॅटो पण जरा परतवून घ्यायचं। इथं मी वांगी घेतलेले आहेत, मधोमध 4 भाग करून स्वच्छ दोन्ही वांगी आपल्याला इथे टाकून घ्यायची। वांग्याला चांगली वाफ आली की लगेच आपल्याला इथे शेंगदाण्याचं कूट म्हणजे आपण जे मिक्सरमध्ये फिरवलेला आहे तो मसाला टाकून घ्यायचा आहे। मसाला आपल्याला थोडासा परतवून घ्यायचा आहे। चांगली वाफ आली की लगेच आपल्याला 1 ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे मी। 1 ग्लास गरम पाणी टाकलं, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि चांगली याला उकळी येऊ द्यायची। एक उकळी आली की लगेच आपल्याला याला झाकण लावून घ्यायचं आहे। एक उकळी आली की झाकण लावायचं। एक कमी गॅसवरती 1 शिट्टी होऊ द्यायची। कुकरच्या एका शिट्टीमध्ये आपली झटपट आणि पटकन ही आपली मसाला वांगी तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना, नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि या पद्धतीने भाजी बनवून नक्की एकदा ट्राय करा आणि सांगा कमेंटमध्ये कशी झाली ते।